नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश शिरसाट आणि तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आज गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी येणार आहे आणि त्याच तयारीत आहे मी। तर आता आपण चाललो आहे गणपतीचं सामान घेण्यासाठी। तर माझा भाऊ येतोय, बघू शकतो मी मागे आलेला आहे तो। आणि त्यानंतर आपण संगमनेरला जाणार आहे आणि त्यानंतर तिथून आपल्याला सगळ्यात पहिले गणपतीचं सामान घ्यायचं आहे आणि गणपतीची मूर्तीसुद्धा घ्यायची आहे। तुम्हाला दाखवतो मी पुढे, तुम्ही बघत राहा काय काय होतं। चलो बाय। तर मित्रांनो, योगेश शेठच्या फ्लॅट खाली आलो आहे। आता त्याला फोन करतो, खाली वरती जायची तर माझ्या आता इच्छा नाही, कारण याला फ्लॅटचं लिफ्टचं काम अजून पूर्ण नाही झालेलं आहे आणि फ्लॅट आपला 4थ्या मजल्यावर आहे। सो एवढ्यावरती जाणं शक्य नाही, त्यालाच खाली बोलून घेतो। इथे राहतो योगेश शेठ या फ्लॅटमध्ये। त्याला कॉल करतो आणि त्याला बोलून घेतो मी आता। योगेश शेठ आलेला आहे, तुम्ही बघू शकता। गाडी चालव आता, चल चालू ना, चालव एवढं लांबून आलं गाडी चालवत। तर मित्रांनो, हा आपल्या संगमनेरचा कुंभाराळा आहे आणि इथे देवाच्या आणि पूजेच्या सगळ्या वस्तू भेटतात। तर आपल्या सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहे। आता आपल्याला फक्त गणपतीची मूर्ती घ्यायची आणि डायरेक्ट घरी जाणार आहे आपण। तर आपण घरीच भेटूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।
नैवेद्य पण दाखवून झालेला आहे आणि इकडे 21 भाज्यांचा जो नैवेद्य असतो तो इकडे भेटत नाही, त्यामुळे इकडे आपल्याला आपल्या घरचाच जो असेल तो दाखवावा लागतो. 5 वर्ष झाले मी तो नैवेद्य खाल्लेला पण नाही आहे. जी 21 भाज्यांची जी म्हणजे जे गणपतीला आवडतात त्यासाठी 21 भाज्या भेटतात. त्याच्यामध्ये भरपूर भाज्या असतात, मिक्स भाजी असते ती पूर्ण, आणि तिचं नैवेद्य आपण गणपतीला दाखवत असतो. पण ते नाशिक साईडलाच भेटते, इकडे नाही भेटत संगमनेरकडे. तर मी जेव्हा कधी नाशिकला जाईल तर तेव्हा मी तिथे गणपतीला 21 भाज्यांचं नैवेद्य नक्कीच दाखवेल. आणि तुमच्याकडे पण 21 भाज्यांचं नैवेद्य दाखवता का नाही नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आमचा गणपती बाप्पा कसा वाटला हे पण नक्की सांगा. आणि आपला ब्लॉग पण आता इथेच एंड होतोय मित्रांनो. तर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि खूप खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. लव यू, बाय बाय, जय श्री गणेश.